जय महाराष्ट्र मित्रांनो, ज्यांना आज एकनाथ शिंदेंचे सर्वात विश्वासू मंत्री मानलं जातं त्याच 3 मंत्र्यांनी कधी काळी शिंदेंना पक्षातून निलंबित करण्यासाठी सह्या केल्या होत्या. आता हाच कागद सर्वोच्च न्यायालयात पोहोचणार असल्याचा दावा झालाय. जर हा पुरावा निर्णायक ठरला तर शिवसेना आणि धनुष्यबाण प्रकरणात संपूर्ण खेळ बदलू शकतो का? नेमकं काय आहे या सह्यांचं रहस्य आणि कोण आहेत ते 3 मंत्री? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी उमेश शिंदे. तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आता एक नवीन आणि चर्चेचा विषय ठरलेला दावा समोर आलाय. उद्धव ठाकरे गटाचे कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत असा दावा केला आहे की 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांना पक्षातून निलंबित करण्याच्या प्रस्तावावर सह्या करणारे 3 आमदार आज शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनून बसलेले आहेत. हा दावा आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे काही आमदारांसह सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. त्यावेळी मूळ शिवसेनेच्या नेतृत्वाने बैठक घेऊन शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याच ठरावावर 3 महिन्याच्या आमदारांच्या सह्या असल्याचा दावा असीम सरोदे यांनी केला आहे. हे 3 नेते म्हणजे उदय सामंत, संजय राठोड आणि दादा भुसे. विशेष म्हणजे हे तिघेही नंतर शिंदे गटात गेले आणि आज राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सरोदेंच्या मते या निलंबनाच्या प्रस्तावात एक जण सूचक तर दोघे अनुमोदक होते. त्यांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत या तिघांपैकी कुणीही त्या सह्या आपल्याच नाहीत असा सार्वजनिक दावा केलेला नाही. त्यामुळे हा दस्तावेज न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाचा ठरू शकतो असा त्यांचा दावा आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुद्धा उद्धव ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडली. त्यांनी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची संघटनात्मक रचना आणि 2018ची पक्षाची घटना योग्य प्रकारे विचारात घेतली नाही असा युक्तिवाद केला. तसेच केवळ विधिमंडळ पक्षातील संख्याबळाच्या आधारावर पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. असीम सरोदे यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते जर 2018ची पक्षाची घटना चुकीची होती तर आयोगाने 4 वर्ष त्यावर कोणतीही हरकत का घेतली नाही? पक्षाने वेळोवेळी दिलेली कागदपत्रे आयोगाने स्वीकारली होती. मग नंतर तीच कागदपत्रे अमान्य कशी ठरवली गेली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेता या पदावरही आक्षेप घेतला. त्यांच्या दाव्यानुसार शिवसेनेच्या मूळ पक्ष घटनेत असे कोणतेही पद अस्तित्वातच नाही. त्यामुळे ते पद नंतर निर्माण करण्यात आले आणि त्याची वैधता हा देखील न्यायालयीन चर्चेचा विषय ठरू शकतो असे त्यांनी म्हटले. तसेच तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घेतलेले निर्णय घटनात्मक अधिकारानुसार योग्य होते, तर तत्कालीन राज्यपालांनी बहुमत चाचणी संदर्भात घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निरीक्षण नोंदवले असल्याचेही त्यांनी सांगितले. आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या कथित सह्या न्यायालयाच्या निर्णयावर प्रत्यक्ष परिणाम करतील का याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान समोर येणारे पुरावे, कायदेशीर युक्तिवाद आणि घटनात्मक तरतुदींवर अवलंबून असेल. मात्र एवढं निश्चित आहे मित्रांनो, कपिल सिब्बल यांचा सुरू असलेला युक्तिवाद, 2018च्या पक्ष घटनेवरील चर्चा आणि आता समोर आलेल्या सह्यांचा दावा यामुळे शिवसेनेच्या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. आता पाहायचं एवढंच आहे, या कथित सह्या केवळ राजकीय चर्चेपुरत्या मर्यादित राहतात की न्यायालयीन प्रक्रियेतही त्यांना महत्त्व मिळतं? याचं उत्तर येणाऱ्या सुनावणींमध्ये स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? या दस्तऐवजांचा निकालावर काही परिणाम होऊ शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.